हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी तुमचे मनापासून मी आभारी आहे. वरच्या 2 आणि 3 खोल्यांची अवस्था, आता खोल्या एक हॉल आहे, एक बेडरूम आहे आणि एक पोर्च आहे, एवढी भयंकर करून टाकले. सांगते मी 2 दिवस जसं तुम्ही बघताय की थोडंसं खरेदी, बाहेर जाणं ह्या गोष्टींमध्ये माझा वेळ गेला. त्यात मी विचार केलेला होता की वरचं दिवाळीची क्लिनिंग राहिलेली आहे ती करायची, म्हणून मी जेवढं काही कपडे धुतलेले होते किंवा जेवढं काही पडदे वगैरे धुतलेले तसेच ठेवलेले. म्हटले क्लिनिंग झाल्याशिवाय हे सगळं लावून उपयोग नाही, क्लिनिंगच्या वेळेला लावायचं. आणि ह्या पोरांनी काय केलंय, 2 दिवसामध्ये त्यांना कपडे शोधायची होती आणि मी काय केलेलं की एका साईडला धुयाची कपडे आणि एका साईडला धुतलेली कपडे असं ठेवलेलं होतं. आणि ना ती सगळी एकत्र केलेली आहेत. आणि आज म्हटलं चला शनिवार आहे आणि शक्यतो क्लिनिंगसाठी मी शनिवार जास्तीत जास्त निवडते, पर्याय नसताना करते, पण शनिवारचे असं म्हटलं जातं की साफसफाई कधी पण करावी. काही घरातला कबाड काय काढायचं असेल तर शनिवारी काढावं, त्या हिशोबाने मी शनिवार ठेवलेलं असतं. आज म्हटलं तर एवढंच राहिलेलं आहे दिवाळीच्या क्लिनिंगमध्ये, एवढं करायला यावं म्हणून वर आले तर बघते तर काय अवस्था. ही दोघंच वर असतात, आमचा तर वावर अजिबात वरती नाही आहे की असं एवढं आता केलं आहे चला इथं बसून चहा पिऊया, तिथं बसून गप्पा मारूया, कारण जो तो आपापल्या कामात. तुमचे दादा सकाळी गेले की संध्याकाळी, मी दिवसभर माझ्या कामात नसते. जे माझं काम आहे ते खालीच, देवघर, किचन, हॉल आणि जे काय असेल ते आपलं बेडरूम, एवढंच. बाकी कशासाठी सुद्धा मी जास्त वर येत नाही. क्लिनिंग करून गेली की झालं आपलं काम. किट्टोला दिलेलं आहे, मशीन लावणं, कपडे वाळत टाकणं, कपडे काढून ठेवणं, खालची जी आहे ती घेऊन येणं, या सगळ्या ह्याच्यात तिच्यावर विश्वास ठेवून मी हे केलं तर बऱ्यापैकी ना सगळं एकत्र. म्हणून म्हटलं आता चला, जे आहे जी धुतलेली होती ती पण लावली मशीनला आणि जी धुतलेली नव्हती ती पण लावली मशीनला. आजच्या एका दिवसात 4 वेळा मशीन लागली. जोपर्यंत मशीन होते ना तोपर्यंत माझी बाकीची क्लिनिंग जी आहे ते आवरून घेणार आहे. कपाटं मी परवाच आवरलेली होती, पण सांगते मुलांनी काय केलेलं आहे, खिडकी जी आहे ती बरोबर कपाटाच्या समोर आहे, बेडरूमची खिडकी पश्चिमेला, आणि ती ओपन सोडतात. किट्टोला घाणेरडी सवय, जिथं जाईल तिथं ना खिडक्या ओपन करते, धड जाळ्या पण लावत नाही, डायरेक्टली हवा पाहिजे. आणि त्यामुळे काय होतं ना की जी काय धूळ येते ना ती सगळ्या बेडरूममध्ये तर राहतेच, पण डायरेक्टली ह्या कपाटात. आणि जसं म्हणलं की 2 दिवस मी विचार केला, सकाळी उठले की म्हणायचे हां आवरून घ्यायचं आहे मला, डीप क्लिनिंग करायची, पण पुन्हा माझा प्लॅन वेगळा बनायचा बाहेरचा, त्यामुळे माझी क्लिनिंग राहून गेली. आणि त्यामुळे मी वरती काही फिरकले नाही आहे. चिवलाचं म्हटलं 2 वेळा मी आता क्लिनिंग करणार आहे तर मी वरती जात नाही, तू आवरून घे तोपर्यंत. तिनं पुढचं झाडू मारलेलं होतं आणि हे असा दोघांनी मिळून तो उलामाल्या केलेला होता. येऊन बघते तर त्या कपाटात मध्ये सुद्धा धूळ होती, कारण जेव्हा वरचं ओपन असतं ना पूर्ण, कुठं आडोसा नसतो ना, त्यावेळेला धूळ डायरेक्टली तुमच्या घरामध्ये येते. हे पूर्ण जे आतलं साईड आहे ना, सगळ्या कपड्यांवर, सगळ्या कपाटातनी ते धूळच धूळ होते. आमचा एरिया सगळा मोकळा आहे, त्यामुळे धुळीचा सामना जास्त करावा लागतो. जेवढं मोकळं आहे तेवढं धूळ जास्त येते. आणि त्यात सोबतीला हे व्हॅक्यूम क्लिनर आहे ना अगारो ब्रँडचं, यानं मात्र माझी छोटी छोटी जी कामं आहेत ना ती बऱ्यापैकी होऊन जातात. म्हणजे कधी कधी कडा कोपरा जी क्लीन करायची असेल ना ती होऊन जाते. स्लायडिंगचं जे आहे ते कपाट तुम्हाला खरंच सांगते मी, अजिबात करू नका. तुम्हाला जर करायचं असेल ना तर तुम्ही उघडझाकीचं करा. तुमच्या बेडरूमसाठी तुम्ही ना स्लायडिंग करा, पण मुलांच्या बेडरूमसाठी खरंच करू नका. कारण मी जसं आता बोललं, फक्त येतात, कामापुरता दरवाजा ढकलतात, पुन्हा दरवाजा तो बंद करायचा विसरून जातात. जेव्हा येईल तेव्हा ते दरवाजे जे आहेत ते ओपन राहतात, आणि जेव्हा उघडझाकीचे दरवाजे करतो ना तेव्हा ते मुलं बंद करतात. कालच्या व्हिडिओमध्ये ना काही कमेंट होत्या, त्या कमेंट अशा होत्या की ताई तू कानातले घेतलेल्याची किंमत किती आहे, किती ग्रॅमचा आहे, सोबत मी जे फूड प्रोसेसबद्दल बोललेली होती तर तो कितीला आहे, कुठल्या ब्रँडचा, ह्या सगळ्याची माहिती ज्या त्या व्हिडिओमध्येच मी दिलेली होती. पण ठीक आहे, आता कसं आहे ना की सणासुदीचे दिवस आहेत, बऱ्याच जणी फराळ करण्यामध्ये बिझी असतात, त्यामुळे व्हिडिओ लावून देतात आणि मग त्यांचं काम करतात, त्यामुळे होऊ शकतं. कारण मी टोटली सगळं व्हिडिओमध्ये सांगितलं, तरी पण सांगते. जे मी कानातले घेतलेलं आहे ते जवळजवळ 1 ग्रॅम 600 वर आहे. आपल्याला जे बसलेलं आहे ते जवळजवळ 13,500च्या आसपास बसलेलं आहे. दुसरी गोष्ट, फूड प्रोसेस जो घेतलेला आहे तो कोणत्या ब्रँडचा आहे, तर उषा ब्रँडचा आहे. तो 12,500ला बसलेला आहे आणि ऑफरमध्ये त्याच्यावरती एक इस्त्री जी बजाज कंपनीची आहे आणि इलेक्ट्रिक केटल जी आहे ती प्रेस्टिजची आहे. तर हे 2 आपल्याला ऑफरमध्ये मिळाले. असो, व्हॅक्यूम जेव्हा छोट्या व्हॅक्यूमनं व्हॅक्यूम करते ना तर कडा कोपऱ्याची घाण पण निघते आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला एकदम हलकंसं साफ करावं लागतं. मी तर म्हणेन की ह्या गोष्टी आल्यापासून, जसं मी तुम्हाला काल पण म्हणलं की मावशी मिळत नसल्यामुळे काही गोष्टी सोप्या करण्यासाठी मी प्रयत्न करते ना, तर हे अगारो ब्रँडचे जेवढे काय माझ्याकडे व्हॅक्यूम क्लीनर आहे तेवढे मला खूप फायदेशीर. आणि सगळ्यात मला फायदा याचा पण होतो, कारण कधी कधी वायर मोठी नसते आपल्या व्हॅक्यूमची आणि
आणि त्यावेळेला तिथंपर्यंत आपण पोचत नाही. तर ह्याला ना फक्त चार्जिंग दिलेलं आहे. ब्लोअरचं सुद्धा खूप छान काम करतं. अगदी घरातला मोठा म्हणजे पडलेला पालापाचोळा असू दे किंवा कागदांचं काही असू दे, ब्लोअरसुद्धा खूप छान करतं. मी शेअर करेन पुढे. आणि तुमचे खरंच मनापासून मला आभारी हे मानायचे होते, की आता बघा प्रत्येकीच्या मागं कामं आहेत, सगळ्या जणी बिझी आहेत ह्या सणासुदीच्या दिवसामध्ये. तरी पण तुम्ही कमेंट स्वरूपात बऱ्याच जणी प्रेम देण्यासाठी का होईना कमेंट न चुकता करतात. माझे रिप्लाय त्याला येत नाही आहेत. त्यासाठी खरंच तुमचे मनापासून आभारी आहे आणि समजून घेताय. हे एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे, की बाबा तुमच्याकडे पण काम आहे. असं नाही की तुम्ही फ्री आहात. तुम्ही सुद्धा तेवढंच कामामध्ये आहात. पण तरी पण तुम्ही मला समजून घेता, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि एक ताई काल रागवलेली होती, की ताई मी 3 दिवस झालं तुला हा प्रश्न विचारते, पण तू त्याचं उत्तर देत नाही. तर त्याचं उत्तर मी दिलेलं आहे ऑलरेडी. कमेंट आल्या दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. पण कदाचित ते मिस झालेलं असावं तुमच्याकडून. आणि बऱ्याच जणींचे आपण प्रश्न असणार आहे, की आता येणाऱ्या शुक्रवारी जे आहे ते लक्ष्मीपूजन येत आहे. कोण म्हणतं शनिवारी, कोण म्हणतं शुक्रवारी. तर ज्या दिवशी येणार आहे लक्ष्मीपूजन ते अमावस्येचं आपलं लक्ष्मीपूजन असतं. तर आमचं वैभवलक्ष्मीचं उद्यापन येत आहे ताई. काय करू दे करू का? मी तेव्हाच सांगितलेलं आहे, की थोडंसं थांबा आणि पुढचा येणारा शुक्रवार आहे ना त्या दिवशी करा. कारण कसं आहे सांगते, पूर्ण दिवस जो असतो तो सणासुदीचा दिवस. आपली एक रेग्युलर लक्ष्मीपूजन जे आहे ते पण जे टायमिंग असतं ते बघा संध्याकाळचं टायमिंग असतं 6च्या पुढं टायमिंग आहे. मग त्यामध्ये तुम्ही वैभवलक्ष्मीचं उद्यापन त्यात ते अमावस्येचं आपण धरत नाही आहे. म्हणजे अमावस्येचा एक शुक्रवार जो येतो तो आपण काउंट करत नाही. त्यामुळे मी त्या दिवशी पण तेवढ्यासाठी सांगितलेलं होतं आणि आता पण तेवढ्यासाठी सांगते, की ज्यांची उद्यापन येतात त्या ताईंनी थांबा आणि पुढच्या शुक्रवारी करा. हा फिश टँक जो आहे तो काढला. मी जसं म्हणलं घर झाल्यानंतर सेट पूर्ण होईपर्यंत 1 वर्ष जातं इकडचं तिकडं तिकडचं इकडं करण्यात. काही फिक्स फर्निचर असतं जे तुम्ही हलवू शकत नाही, त्यातल्या वस्तू हलवू शकतो, पण आता हे फिक्स नाही. अडकून बसचिला ती पेटी हलवली आपण दोघांनी. तो पण आपण जीव निव्या चला हळूहळू करते. तिथल्या जागेतलं काढल्यानंतर इथली अवस्था बघा. देवघराचं जे राहिलेलं पेंडिंग काम होतं ते सगळ्यात म्हणजे हे होतं बघा. सगळं तयार झालं. आमच्या कारपेंटरनं काय केलेलं होतं त्यावेळेला आम्हाला सजेशन दिलेलं होतं, की इथं ना फायबरची ग्लास बसवून घ्या. त्या हिशोबाने आम्ही त्या ग्लाससाठी थांबलेलो. पण तुमचे दादा म्हणले माझ्यावर विश्वास नाही कुठे हे काच बसवायचं. म्हणजे दुपारी जी जेवायला मी खाली आले ना त्याच्यानंतर मग खालचीच कामं करत बसली. वरचं अर्धवट तसंच राहिलेलं आहे ते आता जाऊन पूर्ण करणार आहे. बघा इथलं येऊन सगळं आवरलं सगळं झालंय. तेवढंच राहिले तेवढं लावून टाका. त्यामुळे त्याच्यासाठी आणि थांबायला नको, वेळ नको जायला म्हणलं. उद्या आणि सकाळी वेगळं. आता बसते का? फिट बसवायचं आहे काय तुम्हाला त्यात? हां ठेव ना. येतंय नुसतं नाटकी आहे. आलोय वरती आपली ड्युटी पुन्हा करण्यासाठी. तर हे एवढ्या दिवसातून आज कंप्लीट झालेलं आहे आपलं देवघर. मी तुम्हाला हाऊस टूर देण्यासाठी का थांबवत होते तर त्याची मागची कारण हेच होती, की छोटी छोटी कामं सगळं झालं पण एकदा म्हणतात ना छोटी कामं त्यालाच राहतं. कारण कसं असतं मोठी कामं आपण पटपट करून घेतो, पण छोटं काय असेल ना तर ते आपलं आज करू, उद्या करू, परवा करू अशा हिशोबाने ते सगळं राहून गेलेलं होतं. आणि ज्या वेळेला ज्या साईडला आम्ही बनवायला दिलेलं होतं त्या साईडला तुमचे दादा त्यांच्या कामानिमित्त जायचे, पण तिकडून येताना कोण नव्हतं धरून आणायला. त्यामुळे ते तसंच राहत होतं आणि शेवटी ते आज आलेलं आहे. आता झालेलं आहे पूर्ण. म्हणजे देवघर आता पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. ते कारण तिथं फायबरचा प्लॅन असल्यामुळे फायबर ग्लास एवढंच चालू होतं. पण पुन्हा विचार असा बदलला म्हणून ते मग ऑर्डर दिली, बनवून ठेवलं त्यांनी, पण पुन्हा आणायचं झालं नाही. आज सगळी एकाबरोबर 2 कामं झाली आणि लावून पण घेतलं लगेच. आता आलेले आहे पुन्हा वरच्या बेडरूममध्ये. कडचं जेवढं काय आहे तेवढं क्लीन केलं. हे जे आहे हे सगळं आपण फर्निचरमध्येच बनवून घेतलेलं होतं. एक मात्र बेस्ट आहे की ज्यावेळेला आपण कुठलंही फर्निचर सिलेक्ट करतो ना तर मळ खपाऊ सगळ्यात बेस्ट. कारण जिथे जिथे व्हाईट केलेलं आहे ना आता खालची सोफा तो क्लीन करायला मला खूप अवघड जातं. पण हे जे आहे ना ब्राऊन कलरचं हे मला अवघड जात नाही जास्त, कारण स्वच्छ झालेलं पण कळत नाही आणि घाण झालेलं पण कळत नाही. आता सगळं झालं. लास्ट होती इथली गादी क्लीन करणं आणि सगळं पुसून घेणं. गादी क्लीन करण्यासाठी माझ्याकडे जे आलेलं होतं अगारो ब्रँडचा हा व्हॅक्यूम जो आहे तो गादी असू दे, उशी असू दे, सोफा असू दे, जेवढं काय आपल्या फॅब्रिकचं आहे त्याच्यासाठी खूप खूप बेस्ट आहे. म्हणजे सगळी डस्ट ओढून काढतं. मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवेन की बाबा खालची गादी आणि ही गादी आणि एक सोफा यातून किती सारी माती घाण निघालेली आहे जे आपल्या डोळ्याला दिसत नाहीये, पण खूप चांगल्या पद्धतीने हे क्लीन करतं. आणि याचा रिव्ह्यू सुद्धा मी दिलेला आहे 2-3 वेळा आपल्या चॅनलवरती आहे. आता पूर्ण क्लीन केलं आणि त्याच्यानंतर मग ही बेडशीट जी आहे आज ही बेडशीट टाकलेली आहे. थोडंसं म्हटलं चला चेंज असू दे.
आणि मला ना गेल्या 2-3 व्हिडिओमध्ये काही अशा पण कमेंट आल्या, की ताई तुझं ऐकून किंवा तू सांगितलं त्यामुळे आम्ही गुरुपुष्य योगावरती ना सोनं घेतलेलं आहे. आणि काही ताईंनी त्यांचे अनुभव पण सांगितले, की आम्ही छोटीशी सुरुवात केलेली ताई, पण मी आता ही अंगठी आणली बघ, मी माझ्या मुलीला कानातले केलं बघ. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी ऐकते, वाचते ना, त्यावेळेला खूप खूप मन भरून येतं, की फक्त एवढंच सांगते, की प्रत्येक वेळेला मी जे काही शेअर करते ते मी असं कुठलं वाचून करत नाही. मी फक्त माझ्या आयुष्यामध्ये छोट्या-छोट्या गोष्टीतून मला काय अनुभव आला किंवा माझ्या आयुष्यात काय बदल झाला, तो बदलच मी फक्त तुम्हाला शेअर करते. आणि तुम्ही पण तो छोटासा बदल किंवा ते छोटंसं जे काय असेल ते करावं, आणि जसं मलाही काहीतरी अनुभव आलाय तसा तुम्हालाही यावा, ह्या हिशोबानेच मी सांगितलेलं असतं. बाकी त्याच्यामागं काही नाहीये. पण छान वाटलं जेव्हा तुमच्या कमेंट आल्या, की ताई मी गेल्या वर्षी तुझं ऐकून सुरुवात केलती, पण आता मी एकही गुरुपुष्य अमृत जे आहे ते चुकवत नाहीये. प्रत्येक गुरुपुष्य अमृतला थोडं का होईना मी घेते, आणि मला थोडं का होईना घेण्याजोगं माझ्याकडे तेवढं बॅकअप येतं. हे ऐकूनच खूप बरं वाटलं. आता पुढच्या महिन्यात सुद्धा आहे. आता जे राहिलेले आहेत ते पुढच्या महिन्यात 21 तारखेला घेऊ शकता. बेडरूम क्लीन झाले. आता पुन्हा एवढा ढिगारा कपड्यांचा जो धुवून स्वच्छ आलाय तो लगेच हात लावून टाकणार आहे. हा जर आता असा ठेवला ना, उद्या सकाळपर्यंत आणि काहीतरी 4 वाजता शोधायला बाहेर निघेल. कारण उद्या आता रविवार असून चिव जाणार तिच्या क्लासला, आर्यन जाणार फुटबॉलच्या याला, त्यामुळे उद्या आणि त्यांची गडबड असणार आहे. बेडरूम आणि हॉलची पूर्ण क्लिनिंग झाल्यानंतर लास्ट राहिलेलं होतं आता माझं पूर्ण वरचं फर्निचर पुसणं. जेवढं काय आहे वरचं टॉपचं, कारण ते मला हाताला येत नाही, त्याच्यासाठी मी वापर करते याचा. हे एक खूप बेस्ट आहे, जिथं हात पोचत नाही आणि इथं आपल्याला काही म्हणजे असं हात फिरवावा लागत नाही, काही नाही, ते आपोआप त्याचं फिरतं. आणि या प्रॉडक्टना व्यवस्थित क्लीन होते. असं नाही की बाबा क्लीन होत नाही, वरचेवर फिरतंय, नाही, एकदम लेवलमध्ये. आपल्या एक वेळ कपडा मारल्यानंतर त्याचे डाग पडतील, थोडंसं आपल्याला दिसून येईल की बाबा आपण पुसलेल्या ह्याचं वन दिसतात, पण यानं तसं नाही आहे. याला टूल्स भरपूर सारे आहेत. अगदी बाथरूम क्लीन करू शकतो, वॉश बेसिन क्लीन करू शकतो, किचन क्लीन करू शकतो, कारण जवळजवळ 7 ते 8 टूल्स याच्यासोबत आलेले आहेत. आणि याचा प्रॉपर व्हिडिओ जो आहे तो पण मी शेअर केलेला आहे, की हे कुठलं काम करतं. आणि मध्ये जो हँडल आहे ना, तो खाली काढून नुसत्या हातात घेऊन सुद्धा आपण क्लिनिंग करू शकतो. म्हणजे आता आपल्या जवळचं आहे, किंवा बेसिन वगैरे, सिंक वगैरे तुम्हाला जर साफ करायचं असेल तर त्या जागीसुद्धा तुम्ही ते हातात घेऊन क्लीन करू शकता. कुठेही तुम्हाला असं मेहनत करावी लागत नाही किंवा जोर लावावा लागत नाही, काही नाही. खूप बेस्ट प्रोडक्ट आहे. आणि ज्यावेळेला क्लिनिंग असतं त्यावेळेला ह्याचा समावेश जास्त प्रमाणात असतो. आणि मी तुम्हाला म्हटलं ना की कुंभारनी घरटी घालतात, तर हे बघा, अगदी झाडं सुद्धा सोडलेली नाहीत ह्या कुंभारनीनी. आपली झाडं जी बाहेरची आहेत ना, त्या झाडातनी सुद्धा त्यांची घरटी आहे. या खिडकीच्या पुढे फिश टँक होता, आणि त्या फिश टँकमुळं आम्हाला मागची खिडकी अजिबात क्लीन करायला झालेली नाही. तर ह्या खिडकीची अवस्था बघा तुम्ही कशी झालेली आहे. जिथं कधी असं येतं आणि तिथं तुम्हाला साफ करायला मिळत नाही, त्यावेळेला त्या खिडक्या खूप भयंकर पद्धतीनं घाण होतात. इथं तेच झालेलं होतं. पाठीमागची भिंत वॉलपेपर असल्यामुळे तिथं काही नाही आहे, पण खिडकी आणि खालचा एरिया पूर्ण घाण होता. तो व्हॅक्यूमने क्लीन करून घेतला. आणि त्याच्यानंतर लास्ट माझं हे राहिलेलं होतं मशीन डेली आपल्याला अशा पद्धतीनं नाही क्लीन करायची. एक 4 दिवसातून 8 दिवसातून का होईना अशा पद्धतीनं क्लीन करायचं. आतल्या साईडला तो जो लब्बर असतो ना, त्याच्या आतल्या साईडला हलकंसं आपल्याला अशा पद्धतीनं हात घालून पुसून घ्यायचा. जेव्हा मशीन घेतली होती ना, तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्हाला वरचेवर एक 15 ते 20 दिवसातून अशी क्लिनिंग करावी लागेल. हां, पण रोज नका करून, कारण रोज आपण त्या गोष्टी केल्यानंतर ते लूज पडू शकतात. हा जो रबर आहे ना, तो पूर्णपणे लूज पडू शकतो. आरूला एक व्हॅक्यूम क्लीनर जो आहे तो साफ कर म्हणताना आरूने हिता आणून साफ केलेला होता. आता म्हटलं चला, जेवढा आता ह्या एरियात राहिलेला आहे, कारण फिश टँक काढल्यानंतर त्याच्या खालचं जे राहिलेलं होतं ना, ते क्लीन करायचं होतं. पण तुमच्या दादाला म्हटलं मी बाकीचं करते, तोपर्यंत तुम्ही परशी पुसून घ्या. आणि हा जो अगरो ब्रँडचा ना रॉयल मॅप व्हॅक्यूम क्लीनर जो आहे तो सगळ्यात बेस्ट. म्हणजे काय तर छोटा आता जेवढा समोर तुम्हाला डस्ट घाण दिसत आहे तो टोटली क्लीन करतो. म्हणजे कचरा सुद्धा काढतो आणि सोबत पुसून घेतो. म्हणजे 2 in 1 मध्ये हे प्रोडक्ट येतं. दोन्ही पण कामं करतं. पण हा जास्त मोठा कचरा नसून म्हणजे असावा छोटा. आणि मी तुम्हाला म्हटलं मगाशी की हा छोटावाला व्हॅक्यूम क्लीनर जो आहे तो ब्लोअरचं सुद्धा काम करतो. अशा पद्धतीनं खाली जर काय पडलेलं असेल आणि तुम्हाला जर उडवून लावायचं असेल, छोटा राहिलेला जेवढा जो कचरा आहे आणि सोबत तिथली परशी क्लीन केल्यानंतर व्हॅक्यूम जो आहे तो फक्त आपल्याला क्लीन करायचा असतो. अशा पद्धतीने त्याचं एक भांडं जे असतं ते काढून जर तुम्ही त्यातलं पाणी ओतलं तर तुम्हाला दिसेल की किती घाण होती आणि किती घाण ह्यानं काढलेलं आहे, स्वच्छ केलेलं आहे. आर्यन तोपर्यंत ना हा वॉलपेपर पुसून घेत होता. तुमच्या कमेंट भरपूर होत्या की वॉलपेपर लावला, खरं फिश टँकच्या आड गेला ताई, आणि त्यामुळे तो जो पोर्शन आहे तो कट झाल्यागत होता. म्हणजे जेव्हा मी लावला आणि फिश टँक ठेवला तेव्हाच्या ह्या कमेंट होत्या. तर आता व्यवस्थित बरोबर ओपन झालेला आहे तो भाग.
हे सगळं झालं, बेडरूम झाली, हॉल झाला, आता राहिलाय पोर्चचा अवतार दाखवते. फरशी पुसून झाल्यानंतर शेवटचं काम जे असतं ते क्लिनिंग. आपल्याला काही क्लिनिंग जास्त करायची गरज नाही, त्याचं ते ऑटोमॅटिक करतं, फक्त हे बटन प्रेस करायचं. रूम जे आहेत त्या टोटली झाल्या. इकडे शिफ्ट केल्यानंतर बघा बेडरूम पण एकदम टकाटक झाली. पडलं बाटल्या घेऊन या, सकाळी जाणार आहेत दोघं पण. चलो आता राहिलेला एक एरिया तेवढा आपण आवरून घेऊया. आज ना कोपऱ्यातलं जर कपाट निघालं तर हा एरिया तुम्हाला एकदम मोकळा दिसेल. आणि कपाट काढण्याचा निर्णय मी का घेतला, एक तर आरुणीनं तर दरवाजे मोडून टाकलेले आहेत, दुसरी गोष्ट त्यामध्ये भरून ठेवलेलं साहित्य सगळं काढून ना काही प्रयोग करतो म्हणून ते बॉक्समध्ये घालून आता मी वरती ठेवणार, म्हणजे त्याच्या हाताला लागू नये. आणि शेवटचं काम जे होतं ते सगळे टोटली जेवढे वापरले आहेत आपण ते सगळे व्हॅक्यूम जे आहेत ते क्लीन करण्याचं काम जे होतं. हे नुसती जेवढी घाण आहे ना फक्त बेड आणि सोप्यामधली आहे, बाकी खाली कुठं ते वापरायचं नाही. असो, मी ह्या व्हिडिओचा एंड करते. आवडला तर लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत.